श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण करतात. नवनाथ पारायण करण्यामागे काही ना काही उद्देश आहे. म्हणजे नवनाथ पारायणामध्ये एकूण 40 अध्याय आहेत आणि या 40 अध्यायामध्ये पहिला अध्याय, दुसरा अध्याय असा 40 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामागे काही ना काही उद्देश, त्याचा मिनिंग आहेच. परंतु जर तुम्ही तो अध्याय वाचला तर तुम्हाला फळ नेमकं कोणतं मिळणार आहे किंवा कोणती बाधा दूर होणार आहे किंवा काय होणार आहे, प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर तुम्ही काही अध्याय त्यातले पर्टिक्युलर अध्याय सुद्धा वाचू शकता, ज्यामुळे तुमच्या मागे संकट असतील तर त्या अध्यायामुळे दूर होणार आहेत. असे प्रत्येक अध्यायाचा काही ना काही मिनिंग आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून सर्व माहिती पाहणार आहोत की प्रत्येक अध्यायाचं जर तुम्ही पठण केलं तर तुमचं कोणत्या गोष्टी तुम्हाला फळ म्हणून मिळणार आहेत. तर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूच्या परिसरात तुमच्या ओळखीच्या सर्व जणांजवळ हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचबरोबर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या प्रत्येक माहितीसाठी, तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची. तर सर्वात पहिला अध्याय आहे आणि हा अध्याय जर तुम्ही पठण केलं किंवा वाचला तर तुमचं संबंध बाधा नाहीशी होणार आहे. तसेच दुसरा अध्यायाचं पठण केलं तर शत्रूचा नाश, तसेच मुष्टियुद्ध, तसेच विद्येची प्राप्ती होणार आहे आणि घरात मारुतीचे वास्तव होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या अध्यायाचे तुम्ही पठण केले तर धनप्राप्ती होऊन कर्म सफल होणार आहे. तसेच चौथा अध्यायाचे तुम्ही जर पठण केले तर कष्टाचे बंधने सुटतील, तसेच शत्रूचा पराभव होणार आहे आणि राजदरबारी तुम्हाला मान सुद्धा मिळणार आहे. शिवाय तुम्ही अध्याय 5वेचे पठण केले तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यावरती एखादी भूतबाधा असेल तर ती भूतबाधा घरातील दूर होणार आहे. शिवाय पुन्हा ती सर्व नाहीशी होऊन तुम्हाला पुन्हा तुमचं आहे तसं जीवन जगण्यासाठी एक चांगली संधी मिळणार आहे. तुम्ही 5व्या अध्यायाचे पठण केले तर. 6व्या अध्यायाचे पठण केले तर तुम्हाला शत्रूचे हृदय पालटणार आहे. म्हणजे एखाद्या शत्रूचा तुमच्यावर राग असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्याचे हृदय पालटणार आहे आणि त्यांच्या मनातील तुमच्याविषयीची जी कपटी भावना आहे ती कपटी भावना दूर होणार आहे 6व्या अध्यायाचे पठण केल्यानंतर. 7व्या अध्यायाचे पठण केल्यानंतर तुम्हाला 84 लाख योनीत जन्म घेता येणार नाही, व्यथा चिंता संपणार आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की मानवाचा जन्म घेण्यासाठी 84 लाख योनी फिरून मग मानवाचा जन्म मिळतो. परंतु जर तुम्ही 7व्या अध्यायाचं नवनाथ पारायणाच्या पठण केलं तर तुम्हाला 84 लाख योनी फिरायला लागणार नाहीत असं पुराणानुसार म्हटलं जातं. त्यानंतर 8व्या अध्यायाचे जर तुम्ही पठण केले तर बघा, दूरदेशी गेलेला मित्र परत येणार आहे आणि तुमची काळजी संपणार आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर तुमच्यापासून दूरदेशी गेली असेल तर ती परत येणार आहे तुम्ही 8व्या अध्यायाचे वारंवार किंवा रेग्युलर पठण केल्यामुळे. त्यानंतर 9व्या अध्यायाचे पठण तुम्ही केला तर 14 विद्या 64 कला असं म्हटलं जातं ती तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यानंतर 10व्या अध्यायाचे पठण तुम्ही केले नवनाथ पारायणाच्या तर स्त्री दोष नाहीसे होतील, मन सात्विक होईल आणि मुले ही जगतील. म्हणजे एखाद्या महिलेला प्रॉब्लेम असतो की मुले जन्माला येतात परंतु ती मुले राहतच नाहीत असा प्रॉब्लेम असतो आणि अशा महिलांसाठी नवनाथ पारायणाचा 10वा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर नवनाथ पारायणाचा 11वा अध्याय सांगतो, जर तुम्ही पठण केलं 11व्या अध्यायाचं तर अग्निपीडा दूर होणार आहे, तसेच गृहदोष संपणार आहेत आणि संपत्तीची प्राप्ती तुम्हाला होणार आहे 11व्या अध्यायाचं पठण केल्यानंतर. त्यानंतर नवनाथ पारायणाच्या 12व्या अध्यायाचं जर तुम्ही पठण केलं तर देवतांचा जो कोप आहे तो कोप संपणार आहे आणि पूर्वजांचा उद्धार होणार आहे तुम्ही 12व्या अध्यायाचं नवनाथ पारायणाच्या पठण केल्यानंतर. त्यानंतर 13व्या पारायणाचं नवनाथ पारायणाच्या पठण केलं तर स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होणार आहे. शिवाय तुम्ही 14व्या अध्यायाचं नवनाथ पारायणाचं पठण केलं तर कारागृहातून सुटका होणार आहे आणि तुम्हाला निर्दोष म्हणून लोकात वावरता येणार आहे. शिवाय तुम्ही जर नवनाथ पारायणाच्या 15व्या अध्यायाचं पठण केलं तर घरातील भांडणे संपून सुख शांती मिळणार आहे. शिवाय तुम्ही जर
16व्या अध्यायाचं पठन केलं तर वाईट स्वप्नांचा नाश होणार आहे. म्हणजे तुम्हाला वारंवार जर वाईट स्वप्न पडत असतील तर त्याचा नाश होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही 16व्या अध्यायाचं पठन करायचं आहे नवनाथ पारायणाच्या. त्यानंतर नवनाथ पारायणाच्या 17व्या अध्यायाचं पठन केल्यानंतर तुम्हाला योग सिद्धी लाभणार आहे. शिवाय सन्मार्गाची प्राप्ती सुद्धा होणार आहे. शिवाय 18व्या अध्यायाचं पठन केलं तर ब्रह्महत्येचा दोष संपणार आहे आणि कुंभीपाक तसेच पितरांचा उद्धार सुद्धा होणार आहे. किंवा पितरांचा उद्धार झालेला असेल म्हणजे पितराचा उद्धार, आता बऱ्याच सेवा असतात की पितृदोष दूर करण्यासाठी आणि त्यातील सुद्धा 18वा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमचा पितृदोष हा दूर होणार आहे. शिवाय 19 अध्याय म्हणजे नवनाथ पारायणाच्या 19 अध्यायाचं पठन केलं तर तुम्हाला परमानंददायी मोक्ष मार्ग खुला होणार आहे. अत्यंत पवित्र मानला जाणारा हा मोक्ष मार्ग आहे तो तुमच्यासाठी खुला होणार आहे 19 अध्यायाचं पठन केलं तर तुम्ही. त्यानंतर 20व्या अध्यायाचं पठन केलं तर तुम्हाला मन ताब्यात राहणार आहे किंवा तुमचा प्रपंच पूर्णपणे सुखी होणार आहे. तुम्ही 21व्या अध्यायाचं पठन केलं तर गोहत्येचे पातक संपेल आणि तुम्हाला तपोलोकात प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही जर 22व्या अध्यायाचं पठन केलं तर ज्ञानसंपन्न मुलगा होणार आहे. शिवाय विद्वान सुद्धा तो मुलगा होणार आहे. आणि बघा जर तुम्ही बघा 22व्या अध्यायाचं पठन केलं तर तुम्हाला जन्माला येणारा मुलगा हा ज्ञानसंपन्न मुलगा येणार आहे. त्यानंतर 23व्या अध्यायाचं तुम्ही जर पठन केलं तर घरातील सुवर्ण टिकून राहणार आहे. म्हणजे तुमच्या घरात सुवर्ण जे आहे ते टिकून राहणार आहे तुम्ही 23व्या अध्यायाचं पठन केलं तर. त्यानंतर नवनाथ पारायणाच्या 24व्या अध्यायाचं पठन केलं तर बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होणार आहेत. त्यानंतर 25व्या अध्यायाचं तुम्ही जर पठन केलं तर शाप लागणार नाही. मनुष्य जन्म मिळून तुम्हाला सुंदर स्त्री आणि सुंदर पुत्र हा प्राप्त होणार आहे. म्हणजे हा अध्याय कोणासाठी आहे? पुरुष लोकांसाठी आहे. त्यानंतर स्त्रियांनीही वाचला तर फळ चांगलंच मिळणार आहे परंतु जास्तीत जास्त पुरुषांनी पठन केलं तर त्यांना चांगला लाभ होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर 27व्या अध्यायाचं पठन केलं तर गोहत्येचा दोष संपणार आहे. मुले शत्रुतुल्य होणार आहेत. त्यानंतर तुम्ही 28व्या अध्यायाचं पठन केलं तर गुणवान स्त्रीशी तुमचं लग्न होणार आहे आणि ती तुमची अखंड सेवा करणार आहे किंवा अखंड तुमच्याशीच एकरूप राहणार आहे. त्यानंतर तुम्ही जर 19व्या अध्यायाचं पठन केलं तर तुम्हाला क्षयरोग सारखे रोग होणार नाहीत. शिवाय त्रिविध ताप सुद्धा तुमचा संपणार आहे. त्यानंतर तुम्ही 30व्या अध्यायाचं पठन केलं तर चोरांची दृष्टी तुमच्यावरती आहे ती नाहीशी होणार आहे. 31व्या अध्यायाचं पठन केलं तर शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर होणार नाही. भरपूर असे कपटी प्रयोग केले जातात ते होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही 31व्या अध्यायाचं पठन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 32व्या अध्यायाचं पठन केलं तर गंडांतरी संपणार आहे आणि आयुष्य तुमचं वाढणार आहे. त्यानंतर 33व्या अध्यायाचं तुम्ही जर पठन केलं तर धनुर्वाद होणार नाही. झाला असेल तरी पुन्हा बरा होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर 34व्या अध्यायाचं पठन केलं नवनाथ पारायणाच्या तर सर्व कर्म सिद्ध होणार आहेत तुमचे आणि तुमचं जीवन पूर्णपणे यशस्वी होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर 35व्या अध्यायाचं पठन केलं तर महासिद्ध प्राप्त होऊन तुम्हाला 42 पिढ्यांचा उद्धार करता येणार आहे. त्यानंतर 36वा अध्याय जर तुम्ही पठन केला तर साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होणार आहे. त्यानंतर 37व्या अध्यायाचं पठन केलं तर तुमची दूषितपणा संपून विद्या प्राप्त तुम्हाला होणार आहे. 38व्या अध्यायाचं पठन केलं तर तुमचा हिवताप असेल किंवा नवजोर यांसारखे जे ताप आहेत ते पूर्णपणे नाहीसे होणार आहेत किंवा ते आजार आहेत क्षयरोग याला सुद्धा म्हटलं जातं हे पूर्णपणे नाहीसे होणार आहेत. 39व्या अध्यायाचं जर तुम्ही पठन केलं तर तुम्हाला युद्धात विजय प्राप्त होणार आहे. त्यानंतर 40व्या अध्यायाचं तुम्ही पठन केलं तर कामधेनुप्रमाणे सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. असे 40 अध्याय आहेत नवनाथ पारायणामध्ये. आता मी सांगितलेले 40 अध्याय ज्यांच्या मागे पितृदोष असेल, ज्यांच्या मागे संबंध बाधा असेल किंवा ज्यांच्या मागे क्षयरोग असेल तर मी आत्ता ज्या अध्याय सांगितलेले आहेत प्रत्येक अध्यायाचं काय फळ आहे हे तुम्हाला सांगितलं आहे किंवा कशासाठी ते अध्याय वाचले जातात हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती समोर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.